नक्कीच आलं किंवा तुमचे म्हणजे आपण ज्याला सुंठ म्हणतो, औषधामध्ये आम्ही सुंठ वापरात आणतो, तर ती पचनासाठी नक्कीच मदतगार आहे. पण नुसतं एखाद द्रव्य असं घेणं उपयोगाचं नाहीये. म्हणजे आता समजा सोनामुखी सारखं एक औषध आहे की ज्यांनी पोट साफ होतं, पण त्यांनी ढाळ लागू शकतात तुम्हाला. म्हणजे औषध उपचारांचा उल्लेख करताना डॉक्टरांनी आपण खूप काळजी घ्यायला पाहिजे. कारण कुठलं औषध कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कधी वापरायचं हे लक्षात आलं पाहिजे. हरितकीसारखं हिरडा तुम्ही ऐकलं असेल, त्याचं उपमा देताना आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याला काय म्हटलंय, तर त्याला मातेची उपमा दिली. यस्य माता गृहे नास्ती तस्य माता हरितकी. म्हणजे ज्याच्या घरात आई नाही ना, त्याच्या घरात आईसारखं काम करणारं औषध कोणतं आहे, तर ते हिरडा आहे. मग पोट साफ होत नसेल तर कधीतरी हिरड्याची पावडर आपण घेऊ शकतो. हाच हिरडा तुम्ही सकाळी रिकामी पोटी गुळासह घेतला तर तो रसायन आहे. म्हणजे हिरडा रसायन म्हणून काम करतो. आणि हाच हिरड्याची पावडर तुम्ही रात्री झोपताना गरम पाण्यावर घेतली तर त्याच्याने छान पोट साफ होणार आहे. पण हे सवयीने घ्यायच्या गोष्टी नाहीत. कधीतरी पोट साफ होत नाही म्हणून घेतलं तर ते चालणार आहे. पण वारंवार जर आपल्याला पोट साफ होण्याची तक्रार असेल तर त्याच्या मुळाशी काही मोठा आजार आहे का ह्याचा विचार करून उपचार घेतले गेले पाहिजेत.